नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मागील इयरचा 2025चा प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ कॅटेगरी वाईज किती होता आणि यावेळेस किती जाऊ शकतो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूया. ओपन कॅटेगरी मार्क्स होते 472 आणि SML 7402, SC कॅटेगरी 417 मार्क्स कॅटेगरी, SML रँक 14321, त्यानंतर ST कॅटेगरी 321 आणि रँक होती 27304. ही जी रँक आहे ही स्टेट मेरिट लिस्टनुसार आहे. त्यानंतर विजय कॅटेगरी 463 मार्क्स, रँक 8530. त्यानंतर NTB 435, SML रँक 12084, NTC 472, NTT 472, OBC सुद्धा 472 आणि SCBC चा लास्ट कट ऑफ 472. तर SCBCची रँक होती 7452. ते हे होते मागील वर्षीचा ॲनालिसिस. आता यावर्षी आपण किती मार्क्सवर सेफ आहोत. तर तत्पूर्वी जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल आणि ऑल इंडिया रँक आपल्याला समजेल त्यावेळेस आपण निश्चित सांगू शकतो की ही रँक आपल्याला सेफ आहे MBBSसाठी. आणि जर मार्क्स कमीसुद्धा आले तर तुम्ही डीम युनिव्हर्सिटीचा पर्याय निवडू शकता किंवा मग IQ कोट्यातून मागील इयरला 152 मार्क्सवर सुद्धा MBBS सीट मिळाली होती ते तुम्ही ट्राय करू शकता किंवा अदर स्टेटला ट्राय करू शकता. आणि जर MBBSमध्ये लागतच नसेल तर मग कमी मार्क्सवर सुद्धा BMS उपलब्ध होऊ शकते. तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे नक्कीच तुमची पूर्ण हेल्प केली जाईल किंवा तुमची ॲडमिशन करून देऊ. आणि जर तुम्हाला BMSसाठी सुद्धा मार्क्स कमी येतं, समजा 150, 200 किंवा 250 मार्क्स येतं आणि महाराष्ट्रामध्ये कॅफ थ्रू आपला नंबर लागत नाही तर तुम्हाला अदर स्टेट हा बेस्ट पर्याय राहील. तर अदर स्टेटमध्ये कोणते कॉलेज चांगले आहे, कोणत्या कॉलेजची फीस किती, कोणतं स्टेट सेफ राहील, एज्युकेशन कुठे बेस्ट, यासाठी आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काउन्सिलिंग जर जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कळवा. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.